आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विट्याचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी खासदार विशाल पाटीलही आले। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पुढाकाराने विट्याचा राजा गणपती उत्सव सुरू झाला। त्यांनी सुरू केलेला उत्सव 2025 मध्ये मंडळाचे अध्यक्ष अमोलदादा बाबर आणि आमदार सुहास भैया बाबर यांच्या नियोजनाप्रमाणे मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे। या विट्याचा राजा गणपती मंडळाच्या आरतीसाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही मंडळात भेट देऊन विट्याच्या राजाची आरतीचा मान मिळवला। तर 9व्या दिवशी विट्या शहरातील महिलांसाठी विशेष करून मंडळाच्या वतीने हळदी कुंकू आणि नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन विट्याच्या राजाचे दर्शन घेतले। तसेच महाप्रसादासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीही दिसून आली। यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनीही विट्याच्या राजाची आरतीचा मान मिळवला आणि मनोभावे दर्शन घेतले। तदनंतर महाप्रसादाचाही आस्वाद घेतला। यावेळी काय म्हणाले जिल्ह्याचे खासदार विट्याचा राजा गणपतीबाबत, चला जाणून घेऊया। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। खूप वर्षाचं मी ऐकतोय विट्याचा राजा। गेले 10-12 वर्ष ह्या ठिकाणी विट्यात अनिल भाऊंनी सुरुवात केली आणि अनिल भाऊंच्या पश्चात आज अमोलदादा असतील, सुहास भैया असतील, नंतर पूर्ण कुटुंब त्यांचा हा विस्तारित परिवार, कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून एक खूप चर्चित असलेलं एक मंडळ ह्या ठिकाणी केलेलं आहे। आणि खूप इच्छा होती माझी ह्या ठिकाणी यायची। मागच्या वर्षी मला येणं जमलं नाही, पण ह्या वर्षी आल्यावर अगदी डोळ्याचे पाटे फिटण्याइतपत समाधान ह्या ठिकाणी आल्यावर झालेलं आहे। जी वैयक्तिक लक्ष देऊन उभारलेली ही वास्तू आहे। मनाने, लोकांनी, भावनेनं आणि त्या गणपती बाप्पांबद्दल अत्यंत प्रेम असणाऱ्या लोकांनी ही वास्तू उभी केली हे त्याचा आल्यावरच कळते। आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ह्या विट्याच्या राजाची खूप प्रसिद्धी आज जिल्ह्याभर नाही, राज्यभर वाढले। आता ह्या ठिकाणी बरेच माझ्या मतदारसंघातल्या इतर भागातली लोकही ह्या ठिकाणी भेटली, इतर जिल्ह्यातली लोकही भेटली, ही प्रसिद्धी वाढत चाललेली आहे। आणि म्हणून ह्या सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि गणपतीच्या मी प्रार्थना करतो की आम्हाला सगळ्यांना सुखी आरोग्य ठेवू आणि संकटापासून दूर वाचवून, पुराच्या संकटापासून गणपती तुम्ही आम्हाला वाचूनच येणाऱ्या सर्वात सगळं वाचवा आणि आम्हाला आशीर्वाद द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।